सर्वांना माझा नमस्कार. मी प्रवीण गुजर. मी एका छोट्या आदिवासी महादेव कोळी जातीमध्ये जन्माला आलो. खरं तर मला या आदिवासी जातीमध्ये जन्माला आल्याची फार आनंद होतो, कारण मला याचा अभिमान आहे, गर्व आहे. मित्रांनो, खरं तर याचं कारण म्हणजे आदिवासी जीवन म्हणजे निसर्गाची असलेले एक अतूट नाते. जल, जंगल आणि जमीन हेच निसर्गाच्या कुशीत व सह्याद्रीच्या कुशीत हे जीवन, आदिवासी जीवन संबोधले जाते. मित्रांनो, आज 9 ऑगस्ट आदिवासी दिवस हा साजरा केला जातो. मित्रांनो, प्रथम आदिवासी या दिनाच्या बैठकीमध्ये आंतरराष्ट्रीय जागतिक संघटनेने प्रथमतः बैठक घेतली, ती म्हणजे 1982. परत दुसरी बैठक पास झाली ती 1994 मध्ये. या दुसऱ्या बैठकीमध्ये त्यांनी घोषित केले की 9 ऑगस्ट हा आदिवासी दिन म्हणून साजरा करायचा. जगभरातून याला प्रतिसाद आला आणि जागतिक संयुक्त राष्ट्रसंघाने या माहितीनुसार आपण आदिवासी दिवस हा जगभरात साजरा करत असतो. या उद्देशाने मी आपल्यासमोर या 9 ऑगस्ट दिनाच्या औचित्याने मी आपणास हार्दिक शुभेच्छा प्रदान करतो. मित्रांनो, आपण बघू शकतात की आदिवासी म्हणजे या भूमीचे मूळ रहिवासी असे म्हणतो. मित्रांनो, मानवी संस्कृतीमध्ये पहिली पावले या धर्तीवर उमटली. आदिवासी समाज व निसर्गाचे नाते अतूट आहे. जल, जंगल, पाणी हेच जीवन निसर्गाकडून केवळ मानवाने या आदिवासी जातीने घेतले नाही, तर त्याचे रक्षणही केले. मित्रांनो, आज संपूर्ण जग प्रदूषणमय झाले, या जाळ्यात अडकले गेले. मित्रांनो, आपण बघू शकतात की वातावरणामध्ये दूषित वातावरण, माणसाच्या तब्येतीमागे अनेक कारणे या उद्भवलेले आहेत. मित्रांनो, आपण बघू शकतात की हवामान बदलाचे सामना करीत आहे हा मानव. अशावेळी निसर्गाचा समतोल राखून कसे जगायचे हे आपल्याला आपल्या या आदिवासी संस्कृतीमधून या शिकायला मिळते. मित्रांनो, आपण बघू शकतात की आदिवासी बांधव आपल्याला अनेक हजारो वर्षापूर्वी या प्राचीन काळी अस्तित्वात आले आणि त्याने निसर्गाचे नाते कसे टिकवले हे आपण या व्हिडिओ माध्यमातून आपण बघू शकतात. मित्रांनो, आपण बघू शकतात की या आदिवासी लढ्यामध्ये आपण भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील आदिवासी योद्धा, या योद्ध्यांचे अतुलनीय कार्य आहे. त्या योद्ध्यांचे नावे मी आपल्यासमोर घेत आहेत. मित्रांनो, क्रांतीसूर्य बिरसा मुंडा, तसेच आद्य क्रांतिकारी राघोजी भांगरे, बाबूराव शेडमो, टंट्या मामा भील यासारखे अनेक वीर योद्धा आपल्या स्वाभिमानासाठी व इंग्रज सरकारच्या विरोधात तीव्र लढा दिला. तसेच त्यांनी आपले बलिदानही दिले. आज आपल्या या आदिवासी समाज पारंपरिक कला, संगीत, नृत्य, साधेपणा यामुळेच खऱ्या जगामध्ये ओळखू लागला. या मागील कारण असे आहे की आदिवासी हिताचे किंवा आदिवासी दिनाचे मुख्य उद्देश हाच आहे की त्याच्या हक्काचे किंवा रक्षण व्हावे, त्यांची संस्कृती जतन व्हावी, समाजात त्यांना मानाचे स्थान प्राप्त व्हावे. हे जागतिक युनोने घोषित केले. म्हणून आज आपण 9 ऑगस्ट हा दिन आदिवासी दिवस म्हणून संबोधला जातो.
म्हणून यामागे मित्रांनो आपण बघू शकतात की आदिवासी पारंपरिक निसर्गाशी जोडलेले नाते या माध्यमातून मी आपल्याला या 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाच्या खूप खूप लाख शुभेच्छा देतो. मी व माझ्या गुजर परिवाराकडून व माझ्या संपूर्ण महादेव कोळी समाजाकडून मी या जयंतीमध्ये सहभागी आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र.